संख्याशास्त्र आणि वारंवारता वितरण याविषयीची आज आपण माहिती जाणून घेऊया. तर वारंवारता वितरणमध्ये मध्य, मध्यक आणि बहुलक हे 3 महत्त्वाचे घटक याविषयीची आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी सर्वात प्रथम आपण मध्य म्हणजे काय याविषयीची माहिती जाणून घेऊया. तर चला, मध्य त्यालाच दुसरा एक शब्द आहे मध्यमान. मध्य आणि मध्यमान हे 2 समानार्थी शब्द, दोन्हीपैकी कोणता एक शब्द येऊ शकतो. आता मध्य म्हणजे काय? अरिथमेटिक मीन म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, अंकगणिती मध्य. यालाच दुसरा एक शब्द आहे ॲव्हरेज. मध्य काढायचं म्हणजे नेहमी लक्षात घ्या, ॲव्हरेज काढावी लागते आपल्याला. ॲव्हरेज म्हणजे काय? सरासरी काढावी लागते, हे लक्षात असू दे. नावात बदल आहे पण काढावी लागते मात्र सरासरी आपल्याला, ॲव्हरेज. मध्यमान हे सर्व पर्यायी शब्द मध्यसाठीचेच आहेत. म्हणजे आपल्याला मध्यसाठी पहिला पर्यायी शब्द कोणता आहे? मध्यमान. दुसरा पर्यायी शब्द सरासरी, हे लक्षात घ्या. आणि तिसरा अंकगणिती मध्य. असे 3 पर्यायी शब्द आपण या ठिकाणी मध्यसाठी वापरू शकतो. दिलेल्या संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येस प्राप्तांक मानतात. आता पुढे प्राप्तांक म्हणून कन्सेप्ट आहे. प्राप्तांक कशाला म्हणतात? तर जी काही सांख्यिक माहिती आपल्याला दिलेली असते त्यातल्या प्रत्येक संख्येला, प्रत्येक नंबरला प्राप्तांक मानतात. बस, बाकी काही नाहीये. पुढे मध्य आणि मध्यमान. दिलेल्या प्राप्तांकाच्या सरासरीसच सांख्यिकी भाषेत, परिभाषेत मध्य किंवा मध्यमान मानतात. सरासरीला, हा महत्वाचा शब्द आहे, सरासरीला मध्यमान किंवा मध्य मानतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला सरासरी काढायची, मध्य काढायचे. म्हणजे येते लक्षामध्ये. पहिलं एक्झाम्पल, 20, 30, 45, 25, 40, 42. 20, 30, 45, 25, 40, 42, 23, 34, 27, 23, 41, 43 या सामग्रीचा मध्य किती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. मध्य काढायचं आहे आपल्याला. त्यालाच मी तुम्हाला सांगितलं मध्यमान. प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहायची गरज नाही. याचा एक फॉर्म्युला सांगतो पण लिहिण्याची गरज नाही. तो जर पक्का पाठ असेल तर परीक्षेला आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकतो. सर्व प्राप्तांकांची बेरीज, सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या, एकूण प्राप्तांकांची संख्या. प्राप्तांक म्हणजे काय? की ही जी काही सामग्री आहे यातली प्रत्येक संख्या म्हणजे प्राप्तांक. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता एकूण प्राप्तांकांची संख्या किती आहे? 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12. खाली 12 येतील, वरती फक्त आपल्याला बेरीज मांडायची. तर आता ही बेरीज आपल्याला करता येईल. बेरीज करूया आपण. 0 0 5 आणि 5 10 आणि 2 12 आणि 3 15 आणि 7 22 आणि 7 29 32 33 आणि 3 36. इथे मी वरती घेतो. एकक स्थानी आले 6 36. मी ते 6 घेतले. हातचे आले 3, बाजूला घेऊया. आता पुढे 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 2 11 आणि 4 15 आणि 4 19 आणि 2 21 आणि 3 24 आणि 2 26 आणि 2 28 आणि 4 32 32 आणि 4 36 आणि 3 39 396 भागिले 12. एकूण प्राप्तांक म्हणजे एकूण संख्या आहेत 12. वरती आता फक्त आपल्याला 12 ने भाग द्यायचा आहे, आपल्याला उत्तर येऊन जाईल. 12 1 12, 12 त्रिक 36. 39 मधून 36 गेले, 3 उरले आणि 12 त्रिक 36, 33 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईन आपलं. फॉर्म्युला महत्वाचा आहे. इथून पुढे एक्झाम्पल आलं तर फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही. वरती बेरीज, खाली फक्त किती संख्या आहेत त्याचा आकडा. थोडक्यात ती सरासरीच काढली आपण, फक्त नावात बदलली. म्हणून लक्षात घ्या, मध्य म्हणजे सरासरीच आहे, मध्य किंवा मध्यमान. पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. आता इथे आपल्याला मध्य दिलेला आहे. एक्झाम्पल मध्ये फरक आहे. इथे आपल्याला मध्य दिलेला आहे, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, हे लक्षात घ्या. तर काम सोपं आहे. फॉर्म्युला आता लिहिण्याची गरज नाही आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 संख्या दिल्यात, मध्य दिलाय 5. मध्य बरोबर, मध्य किती आहे? 5. आपला फॉर्म्युला मध्य किंवा मध्यमान. वरती सगळ्यांची बेरीज 5 अधिक 8 अधिक 7 अधिक x अधिक 4 अधिक 1 अधिक 8 भागिले एकूण प्राप्तांकाची संख्या 1 2 3 4 5 6 7
बस हे सोडवायचंय, आपल्याला उत्तर येऊन जाईल. बरोबर आहे. आता पहा 7 इकडे गुणिले होतील, 7 5 35 आले. 35 बरोबर. आता उजवीकडे किती येतील पहा, 8 आणि 1 9, 9 4 13, 13 आणि 7 20, 20 आणि 8 28 आणि 5 33, 33 अधिक x, हा x. आता x ची व्हॅल्यू काढायची, 33 इकडे मायनस होतील, 35 वजा 33 आपल्याला उत्तर येऊन जाईल. बरोबर 2. म्हणजे x ची किंमत आली 2. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं, हे लक्षात घ्या. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. खालील वितरणाचा मध्य काढा, अशा प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. पण आता मध्यच काढायचा आहे, परंतु आपल्याला वारंवारता सारणी दिली, अशा वेळेला मध्य कसा काढायचा आहे पहा. या ठिकाणी मध्यचा एक मी फॉर्म्युला देतो सुरुवातीला. आता पहिलं एक्झाम्पल असल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. मध्य किंवा मध्यमान, त्याला आपण एक्स बार म्हणूया. वरती काय घ्यायचे पहा तुम्हाला, समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ एक्स किंवा एफ आय एक्स आय पण लिहिण्याची पद्धत आहे, ते पुढे आहे, पण आपण इथे एफ एक्स म्हणूया. आणि खाली समेशन ऑफ एफ पहा. आता एफ एक्स म्हणजे काय, तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे, आणि समेशन म्हणजे त्याची बेरीज करायची आहे आपल्याला, ती वरती मांडायची अंशामध्ये. आणि खाली समेशन ऑफ एफ, एफ म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवार, ह्या सगळ्यांची बेरीज करून आपल्याला खाली मांडायची. काम सोपं आहे. आधी या दोघांचा गुणाकार करूया. एफ एक्स 18 1 18, हा एफ एक्स आहे आपला, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 15 2 30, 10 त्रिक 30, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15 आणि 6 1 6. पहा या सगळ्यांची बेरीज आपल्याला वरती मांडायची आहे. आणि बेरीज किती आलेली आहे पहा, आपली बेरीज किती आली पहा. आता आपण बेरीज करूया. 18 आणि 30 48, 48 आणि 30 78, 78 आणि 12 90, 90 आणि 15 105, 105 आणि 6 111, 111 बेरीज आली. कशाची, समेशन ऑफ एफ एक्स. बरोबर, समेशन ऑफ एफ एक्स ची व्हॅल्यू मिळाली. आता समेशन ऑफ एफ करूया, खालची बेरीज करा डायरेक्ट. किती येते पहा, 18 आणि 15 33, 43 46, 46 आणि हे 4 50, हे आलं आपलं समेशन ऑफ एफ, हे लक्षात घ्या. बस वरती आपला एफ एक्स आहे, खाली समेशन एफ आहे. आता म्हणजे उत्तर किती ना आपलं 111/50. बस याला फक्त भाग द्यायचा आहे, आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर चला भाग देऊया आपण. तर आपण हा शून्याचा नंतर विचार करूया. 111/5 गुणिले 10 करूया. फक्त वरती 5 ने भाग द्या, म्हणजे आपल्याला 10चा नंतर भाग देता येईल पहा. असं करू शकतो आपण. 5 1 5 पहा, 5 1 5, 5 दुने 10, 11तून 10 गेला, 1 उरला, पुन्हा 11 आले, 5 दुने 10, 1 उरला, 1 वर 0 घेतला, 5 दुने 10, 22.2 उत्तर आलं आपलं. आता खाली जर 10 ने भागलं आपण याला, तर 2.22 होईल. हे 2.22 पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं, 2.22. 2.22. आधी 5 ने भाग द्या, 10 बाजूला काढला. 10 ने भाग देण्याची पद्धत माहिती आहे आपल्याला, दशांश चिन्ह घर डावीकडे सरकतं. आणि मग 50 ने भाग देण्याच्या ऐवजी काय करायचं, 5 ने भाग द्यायचं. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. इथे मध्य काढायचं आहे आपण. हा मध्य नंतर मध्य पाहूया. आता इथे मध्य पुन्हा आधी थोडंसं पुन्हा एक्झाम्पल वेगळं आहे. वारंवारचं वितरण सारणीचे आपल्या आत्ताच्या तिसऱ्या एक्झाम्पल प्रमाणे, परंतु इथे वर्ग आलेत, हे लक्षात घ्या. हे पहा इथे वर्ग आलेले आहेत. तिथे आपल्याला एक्स दिला होता, म्हणजे हा जो कॉलम आहे ना, हा एक्स म्हणून आपल्याला दिला होता, म्हणजे प्राप्तांक दिले होते. इथे आपल्याला वर्ग दिलेले आहेत. जर वर्ग आले तर काय करायचे पहा. आता ही जी खाली ही फ्रिक्वेन्सी वारंवारता आहे, याला आपण एफ म्हणूया, हे लक्षात घ्या. हा याला एक्स घेऊया, परंतु इथे एक्स काय करायचंय आपल्याला, चेंज करायचं आहे. एक्स चेंज करायचं आहे. हे जे वर्ग आहे ना, यांचा मध्य काढायचा आहे आपल्याला. हा मध्य कसा काढला जातो पहा. 100 अधिक 150 झाले 250. 100 अधिक 150 250, आणि याला 2 ने भागायचंय आपल्याला, म्हणजे 250 भागिले 2 बरोबर 125. म्हणजे इथे आले 125, हे लक्षात घ्या.
आता हे प्रत्येक वेळेला हे करत बसायची गरज नाही आपल्याला. तर 100 आणि 50चा जो काही डिफरन्स आहे मधला तो 50चा आहे, बरोबर आहे. 150 वजा 100 50चा गॅप येतो. तर ते 50 जरी 2 ने भागलं तर 25 आले. अलीकडच्या संख्येमध्ये 25 मिळवले का आपल्याला हा जो मध्य आहे तो मिळून जातो आपल्याला. तर या ठिकाणी आपण म्हणूया XI आणि हा खालचा FI, किंवा याला F म्हटलं तरी चालेल सिम्पली, आणि ते X म्हटलं तरी चालेल. पुन्हा फॉर्म्युला आपला तिसऱ्या एक्झाम्पल सारखाच घ्यायचा आहे आपल्याला. समेशन ऑफ FX अपॉन समेशन ऑफ F. चेंज काय झालाय, फक्त आपला जो X आहे ना तो बदलणार आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये X म्हणजे प्राप्तांक होते, आता जो X म्हणजे काय घ्यायचंय आपल्याला, हे जे वर्ग दिलेले आहेत यांचा मध्य घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला FX करायचा आहे. 2 ने इथं गुणायचंय, नंतर तो FX काढायचा आहे आपल्याला. आता पहा इथे होईल 150 गुणिले 150 आणि 200 होईल 175. इथे होईल 225, इथे होईल 275, इथे होईल 325, इथे होईल 375. बस. आता आपल्याला पुढे FX चा गुणाकार घ्यायचा आहे, नंतर पुन्हा बेरीज करायची आहे आपल्याला. वरती समेशनचं साइन लिहायचं आहे आपल्याला. पहा 125 दुने 250 FX आम्ही वरती लिहितो. इथे घेतो पहा FX बरोबर 125 दुने 250, 175 गुणिले 7, 7 5 35, हातचे आले 3, 7 7 49 आणि 3 52, हातचे आले 5, 7 1 7 आणि 5 12, 1225. 9 इथे गुणायचे, 9 5 45, हातचे आले 4, 9 दुने 18 आणि 4 22, हातचे आले 2, 9 दुने 18 आणि 2 20. आता इथे 8 ने गुणायचे पहा, 8 5 40, हातचे आले 4, 8 7 56 आणि 4 60, हातचे आले 6, 8 दुने 16 आणि 6 22. परत 6 5 30, हातचे आले 3, 6 दुने 12 आणि 3 15, हातचा आला 1, 6 18 आणि 1 19. आता इथे 4 ने गुणूया, 4 5 20, हातचे आले 2, 4 7 28 2 30, हातचे आले 3, 4 3 12 आणि 3 15. पहा ही FX ची किंमत आली. या सगळ्यांची बेरीज करायची आहे आपल्याला आणि तिथं वरती मांडायची आहे. आता आपण बेरीज करूया. सगळे 4 अंकी नंबर आहेत, एकच 3 अंकी आहे. ठीक आहे. 0 0 0 5 आणि 5 10, हातचा आला 1, 1 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, हातचा आला 1, 6 9 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 19 आणि 2 21, हातचे आले 2, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 1 9, 9150 उत्तर आलं. आता समेशन ऑफ F घेऊया, म्हणजे खालची बेरीज घ्यायची आहे आपल्याला. समेशन ऑफ F 7 आणि 2 9, 9 9 18, 18 आणि 8 26, 26 आणि 6 32 आणि 4 36. आधी आपण 9 ने भाग जातोय का पाहूया. 9 चौक 36, 9 1 9, 0 आला, 9 1 9, 9 ने भाग जात नाही, 9 10 5 15, 3 ने भाग जातोय. 3 त्रिक 9, इथे 0 आला, नंतर 15 ला भाग दिला, 3 5 15 आणि वरती आला 0. इथे आले 12, 3 ने भाग दिल्यावर. आता पहा 12 ने भाग देऊ पाहूया आपण. 12 2 24, 6 उरले, 12 5 60, 5 उरले. दशांश अपूर्णांकामध्येच सगळे पर्याय दिलेत आपल्याला, म्हणजे पूर्ण भाग नक्की जाणार नाही. तर चला आपण आधी जेवढा नंबर कमी करता येईल तेवढं पाहूया. 2 ने भाग देऊया. बेस 12, पुन्हा बे 1 बे, 1 उरला, बे 5 10, बे 2 4, 1 उरला, बे 5 10, 5 आणि 2 7 आणि 5 12 आणि 13. आता डायरेक्ट आपण 6 नेच भाग देऊया. चला 5 6 1 6, 6 2 12, 3 उरले, 6 5 30, 2 उरले, 6 चौक 24, दशांश चिन्ह घेऊया. 25 मधून 24 गेला, बाकी उरली 1, 1 वर 0 घेतला. 6 1 6, 4 उरले, 4 वर जर 0 घेतला तर 40 झाले. 6 6 36, म्हणजे 254.16 असं आपलं उत्तर पाहिजे. तर आता तिसरा जर भाग दिला आपण, तर आता पहा 6 6 36, इथं पुन्हा 4 उरले, 6 6 36, परत पुढचा 6चा भाग गेला, हे 6 रिपीट होईल आपला. म्हणजेच या ठिकाणी हा 6चा काय होणार आहे, 7 होणार आहे. एक घर वाढतं आपलं. 254.17 उत्तर येईल आपलं. 254.17 रुपये. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल.